श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविता किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे केसर ड्रायफ्रूट मावा मोदक. तर त्यासाठी बघा, इथे मी पाऊण किलो मावा घेतलेला आहे, फ्रेश मावा एकदम, आणि पाव किलो साधारण साखर घेतलेली, पिठी साखर. तरीसुद्धा आपण बघूया घालताना किती लागेल ती. साजूक तूप घेतलेले 2 टेबलस्पून, आणि इथे मी केसर भिजत घातलं आहे दुधामध्ये, आणि थोडासा फूड कलर अगदी किंचित टाकलेला आहे, आणि वेलची जायफळची पूड अर्धा टेबलस्पून. इथे मी काही ड्रायफ्रूटचे तुकडे म्हणजे बदाम आणि पिस्त्याचे असे काप घेतलेले आहेत हे, आणि हे काजू बदाम पिस्त्याचे हे तुकडे घेतलेले आहेत. तर आपण आता लगेच करायला घेऊ. प्रथम आपण आता गॅस चालू करून घेऊया. गॅस चालू करून घेतला आणि मी कढई ठेवली, अशी जाड बुडाची कढई ठेवायची. आता आपण साजूक तूप घालून घेऊ त्यामध्ये. तूप तापलं का आपण मावा हे करूया, घालून घेऊ. आता गॅसची फ्लेम स्लो करायची, आणि आपण हा जो मावा आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची. आता आपण हा जो मावा आहे तो आपण घालून घेऊया. हा मावा फ्रेशच आहे, फ्रेश मावा आहे. तुम्ही हाताने टाकला तर एकदम सॉफ्ट आहे बघा, एकदम सॉफ्ट मावा आहे असा. तर आपण आता हा मावा तुपावर जरा परतून घेऊया. असा चांगला असा जरा परतून घ्यायचा तुपावरती. गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच करायचं. आता मावा कसा पटकन करपतो ना. तर मी हा चांगला असा जरा करून घेते मावा. हा बघा, आपला मावा चांगला म्हणजे असा झालेला आहे, 2 मिनटं असं परतून. आता काय करायचे आपल्याला, आता आपल्याला याच्यामध्ये केसर फूड कलर आहे ना, हा टाकून घ्यायचा आहे. त्याच्यात हा केसर राहिला. आणि आता आपल्याला याच्यामध्ये साखर पण घालून घ्यायची आहे, पिठी साखर. पिठी साखर टाकताना म्हणजे एकदम टाकू नका, कारण जास्ती गोड कोणाला आवडत नसतं. मी घेतलं इथे पाव किलो, तरीसुद्धा टाकताना बेतानीच टाकायची आपण. थोडी वाटल्यास आपण टाकू शकतो नंतर. मी एवढी ठेवलेली आहे थोडीशी. पिठी साखर पण चांगली अशी मिक्स करून घेऊया आपण. जास्ती कोणाला गोड आवडत नाही, त्यामुळे बेतानीच घालायची, एकदम घालायची नाही. तुम्हाला फूड कलर अजून हवा असेल तर तुम्ही टाका थोडासा. हे बघा, आपला म्हणजे केस कलर थोडा मला कमी वाटतो, तर आपण थोडासा घालून घेऊया. मी थोडासा फूड कलर टाकलेला आहे इथे. जरा केशरी मोदक आहे म्हणून थोडा केसर कलर पाहिजे. आता ते हळूहळू पातळ व्हायला लागेल, कारण का पिठी साखर वितळते ना, म्हणून. हे बघा, मला थोडा केसर कलर कमी वाटतो, म्हणून मी अजून थोडासा फूड कलर टाकते. कारण थोडा मी घाबरतच टाकत होती आधी, म्हणून जास्ती पण नाही बरं, पण ठीक आहे, एवढा तर पाहिजेच आहे केशरी मोदक म्हणून. बघा, आता आपण चांगलं हे करून घेऊया. हळूहळू ते पातळ अजून होत जाईल. बघा, आता आपलं जरा म्हणजे घट्ट होत चाललेलं आहे, थोडं असं घट्ट होत चाललं आहे बघा. अजून करायचं थोडं.
त्याचा कलर पण खूप मस्त आला आहे. आता या स्टेजला काय करायचं आहे बघा, आता घट्ट होत चाललेलं आहे. आता आपण याच्यामध्ये आता आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया. आपण जे ड्रायफ्रूट्स हे कट करून केलेत ना ते आपण टाकून घेऊ. आपल्या आवडीनुसार टाकायचं, केवढे टाकायचे काय ते. आता मला साखर किती लागली बघा, साधारण मी पाव किलो साखर घेतलेली, पण त्यातली राहिलेली म्हणजे मला 200 ग्रॅम साखर राहिलेली आहे. सॉरी 200 ग्रॅम साखर लागलेली आहे, पाव किलो घेतलेली. तर म्हणजे साखर टाकताना म्हणजे काळजीपूर्वक टाका, नाही तर मग गोड माझं बरोबर परफेक्ट झालेलं आहे गोडीला. टाका अजून हे असं मिक्स करून घेऊ. हे बघा आता आपलं हे झालेलं आहे. आता हे झालेलं आहे कसं ओळखायचं, हे बघा हे कढईला पण सोडायला लागले तरीसुद्धा असा थोडंसं म्हणजे असं जरासं घेऊन बघायचं थोडंसं, आणि जरा थंड होऊन द्यायचं. थंड होऊन झालं कसा गोळा झाला ना का समजायचं आपलं झालं. असा हा गोळा, असा गोळा झाला ना काय बघा, हे बघा हातावरती तुम्हाला दिसतं का, अशी गोळी तयार झाली म्हणजे आपलं बरोबर झालेलं. आता आपण गॅस घालूया. झालेलं आहे, गॅस घालवलेला आहे मी आता. आता आपल्याला काय करायची, ही वेलची जायफळची पूड घेतलेली आपण ती आपण घालून घेऊया. लास्ट टाकायची वेलची जायफळची पूड, म्हणजे त्याचा स्वाद पण छान येतो. केसर पण घातलेलं आहे, केसरचा पण स्वाद येतो मस्तपैकी. आता आपण हे थंड करायला ठेवायचं. आता पूर्ण थंड झालं ना का आपण मोदक करायला घेऊ. आता हे थंड होऊन दे, थंड झालं का अजून ते घट्ट होईल. आता मी हे थंड करत ठेवते. आता आपलं हे थंड झालेलं आहे पूर्ण, आहे बघा कसा घट्ट आता असं झालं आहे गोळा. आता आपण हे काढून घेऊया, एका वाडव्यामध्ये काढून घेऊ आणि आपण आता याचे मोदक करायला घेऊया. हे बघा किती मस्त कढईला सोडले. आता आपण मोदक करायला घेऊया. आता इथं आपलं हा मोदकाचा मोल्ड आहे, त्याला आपण थोडंसं असं तूप लावून घेऊया आणि आपण आता मोदक करायला घेऊया. आता आपण काय करायचं, आपण आता ह्याच्यामध्ये असं पिस्ता वगैरे तुम्हाला असं कसं सजवायचे तसं तुम्ही सजवू शकता. असं पिस्ता वगैरे घालूया, थोडे बदामाचे काप, पिस्ता वगैरे असं घालून आपण असं मी आता घालून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये पण आपण हे टाकलेलंच आहे ड्रायफ्रूट तरीसुद्धा. हे बघा आता आपण याच्यामध्ये नीट असं व्यवस्थित भरून घ्यायचं. असं भरून घ्यायचं व्यवस्थित, दोन्ही बाजूनी भरून घ्यायचं. असं दोन्ही बाजूने असं भरून घ्यायचं. छान मोदक होतात आपले हे. तर मी असं भरून घेते बघा, व्यवस्थित असं भरून घ्यायचं. दोन्ही बाजूला असं व्यवस्थित भरून घ्यायचं आणि हे बघा असं घट्ट दाबून घ्यायचं. असं घट्ट दाबून घ्यायचं आणि जे एक्स्ट्रा बाहेर आलेलं आहे ते असं काढून घ्यायचं. एक्स्ट्रा बाहेर आलेलं ते सगळं काढून घेऊया. असं दाबून दाबून भरायचं, असं दाबून दाबून पॅक भरायचं. असं मग छान मोदक होतात. असं हे बघा असं बाहेरचं जे आलेलं आहे ते काढून घेऊ आपण. हे बघा आणि असं घट्ट असं दाबून दाबून घ्यायचं का मस्त छान होतात ते मोदक. हे बघा असं बाहेर निघालेलं काढायचं. असं असं दाबून घेतलं. आता आपण काढूया मोदक. छान होतात बघा. आता मस्त असे मोदक होते ना आपले. बघा किती छान झाले आहेत. आता काय करायचं, खालच्या बाजूनी मोदक काढायचा. कधी पण मोदक काढताना ना खालून असा काढायचा. हे बघा असा काढून घेऊ आता. हे बघा खूप सॉफ्ट झालेत ते, असे नरम. आता जरी ते तुम्हाला असे नरम वाटत असले ना तरी ते जरा वेळ थोडेसे बाहेर ठेवले का लगेच ते असे सुकतील आणि छान होतील. बघा मस्त झालेत. आता काय करायचं, आपण याला आपल्याला
ड्रायफ्रूट आपले काय केसर ड्रायफ्रूट आहे, त्यामुळे आपल्याला केसर लावून घेऊ आपण. मोदकाला आपण असे केसर लावून घेऊया. केसर ड्रायफ्रूट आहेत आपले, म्हणून केसर लावून घेऊ आपण, असे धागे केसरचे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चांदीचा वर्कसुद्धा लावून घेऊ शकता. चांदीचा वर्क पण छान दिसतो. पण केसर ड्रायफ्रूट, एक तर केसर ड्रायफ्रूट लावा, नाही तर चांदीचा वर्क लावा, म्हणजे छान दिसतात मोदक. तर हे बघा, तशा प्रकारे अशा प्रकारे सर्व मोदक करून घेते. हे बघा, अशा प्रकारे आपले मोदक तयार झालेले आहेत. बघा किती सुंदर झालेले आहे केसर वगैरे लावून. हे बघा, परफेक्ट 1 किलो मोदक तयार झालेले आहेत. 46 पीस बसलेले आहेत. परफेक्ट 1 किलो मोदक तयार झालेले आहेत. तर बरोबर मापाने तुम्ही करा, अगदी परफेक्ट मोदक तयार होतात. ड्रायफ्रूट आपले झाले 50 ग्रॅम आणि 200 ग्रॅम पिठी साखर टाकली आणि पाऊण किलो मावा. तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा केशर ड्रायफ्रूट मावा मोदक. आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.